नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा राकेशला बांधून ठेवतो आणि त्याच्याकडे बघून म्हणतो की तू जसं वागतोयस ना तसं मीही या अगोदर वागायला हवं होतं. तू जसं खालच्या पातळीला जाऊन वागतोयस त्यापेक्षाही खालच्या दराला जाऊन मी तुझ्याशी वागणार आहे. तेव्हा मग आता हे ऐकल्यानंतर राकेश हसतो आणि म्हणतो की काय रे, तुला काय वाटतं, मी काही मूर्ख आणि बावळट आहे का? अरे तू मला इथे असं ठेवशील? अरे चिंटुकल्या, तुला इतकं तरी कळतं का? तिकडे तुझी बहीण एकटी आहे आणि मग त्या बहिणीला एकटं कसं सोडशील तू? मला सांग, जर ती तुझी बहीण तिथे एकटीच राहिली आणि मी घरी गेलो नाही, तर तुझी ती बावळट मूर्ख बहीण काळजी नाही का रे करणार माझी? तिला टेन्शन नाही का रे येणार? अजिबात तुला काही समजतच नाही रे चिंटुकल्या. असं म्हणून आता त्याच्यावरती राकेश जोरजोरात अगदी राक्षसाप्रमाणे नेहमीप्रमाणे हसून दाखवतो आणि म्हणतो की नाही नाही, तुला काहीच करता येणार नाही. तुला मला इथे ठेवताच येणार नाही, कारण तुझ्या बहिणीला तिकडे माझी काळजी किती वाटते हे तुलाही माहिती आहे. असं म्हटल्यावर आता अर्णव पण त्याच्यासारखंच हसायला लागतो आणि अर्णव पण त्याच्यावर जोरजोरात हसतो. तेव्हा अर्णवचं ते हसणं पाहून राकेश सुन्न होऊन त्याच्याकडे बघतच राहतो आणि विचार करतो की ह्याचं काय चालू आहे. अर्णव म्हणतो की तुला काय वाटलं राकेश की असं मी तुला सोडून देईन? कसलाही विचार केला नाहीस तू आणि तुला माहिती नाही आहे मी काय केलं आहे तुझं ते. हे बघ तुझा मोबाईल, आणि तो आता मी अनलॉक पण केला आहे. माझ्याकडून तो अनलॉक झाला आहे. आता राकेशकडे बघत तो म्हणतो की हे बघ, आता ना या तुझ्या मोबाईलवरून मी माझ्या ताईला स्वतः मेसेज केलेला आहे. ऐकायचं आहे काय मेसेज केला आहे तो? नंतर तो वाचायला लागतो की प्रिय राणी सरकार, काय आहे ना, नाशिकच्या एका खेडेगावामध्ये एक गरीब शेतकऱ्याची बिचाऱ्याची माझ्याकडे केस आहे आणि काय ना, गरीब शेतकरी असल्याकारणाने मला त्याची केस अशी सोडताही येणार नाही. म्हणून मला त्याची मदत करावी लागेल. शेवटी गरीब माणसाची मी मदत करतोच, तुला माहीत आहे की नाही. त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस ही मला घरी येता येणार नाही आहे आणि शिवाय नेटवर्क येत जात असतं म्हणून कॉल करता येत नाही आहे. त्यासाठीच हा मेसेज टाकलेला आहे. त्यामुळे कसलीही काळजी करू नकोस. जेवण वेळेवर कर, औषधही वेळेवर घे आणि हो, स्वतःच्या तब्येतीला जप, काळजी घे. असा मेसेज अगदी व्यवस्थितपणे राकेशसारखा अर्णवले अंजलीला केलेला असतो आणि तो मेसेज पाहिल्यानंतर राकेश त्याच्याकडे बघतच राहतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय, ही तुझी स्टाईल आहे बरोबर ना? मग आता तुझी स्टाईल वापरून, तुझीच ट्रिक वापरून मी तुझ्यावर कसा उलटवतो डाव ते बघच आता तू. असं बोलल्याबरोबर आता राकेशला आणखीनच टेन्शन यायला लागतं. तो म्हणतो की हे सगळं जे काही करतोयस अर्णव, ते तू योग्य करत नाही आहेस. तेव्हा मग राकेश म्हणतो की तुला काय वाटलं की प्रत्येक वेळेला तुलाच डावपेच करता येतात ना का? आता मीही तुझ्यासारखाच खालच्या थराला जाऊन वागणार, किमान त्यापेक्षाही जास्त थराला जाऊन बघेल. तुला वाटतंय की ताई तुझी काळजी करेल, परंतु नाही, अजिबात नाही. मी तिला एकच आता गोष्ट सांगेन, ते म्हणजे की मी तिच्यासोबत आयुष्यभर आहे आणि तू हे जे काही वागतोयस ना, एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही तुझ्या कुठल्याही धमकीला मी आत्ता भीक घालणार नाही. आणि जरीही तू संपलास, तुला मी संपवलं, तर काय होणार आहे? माझी ताई 2 ते 3 दिवस रडेल, नंतर सावरेल मी तिचं आयुष्य. मी आहे ना तिच्या मागे आयुष्यभर खंबीरपणे उभा राहणार आहे, तिचा भाऊ. मग कशाला काळजी आहे तिची? काही झालं तरीही मी तिच्या बाजूने खंबीरपणे आहे. त्यामुळे तुला आता मी असं काही सोडणार नाही आहे. लक्षात ठेव. आता जो पाटील असतो तो पटकन येतो आणि त्याच्याकडे बघतच राहतो. मग जे गुंड असतात ते पटकन अर्णवच्या मागूनच राकेशच्या तोंडातून रुमाल बांधतात आणि त्याचा आवाज अगदी बंद करून टाकतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अंजली ही दिव्यामध्ये म्हणजे समईमध्ये तेल घालत असते आणि त्याच वेळेला वल्लरी आणि लावण्या दोघी तिच्याकडे बघत असतात. आता दोघींचा काहीतरी त्याच्याबद्दलच डाव असतो. तेव्हा मग वल्लरी तिला म्हणते की हे बघ अंजली, इथे एकटी सापडली आहे, चांगली तावडीत सापडली आणि चांगली संधी आहे. जा, त्यामुळे पुढे हो आणि सुरू हो, चल आपलं नाटक सुरू कर. असं म्हणून लावण्या पुढे येते आणि म्हणते की नाही मामी नाही, मला ना आता या सगळ्याचा खूप त्रास होतो आहे. काय करू मी, मला खरंच काही कळत नाही आहे. ए आर असा का वागतो माझ्यासोबत ना, मला खरंच कळत नाही आहे. त्यावेळेला आता लावण्याला वल्लरी म्हणते की अगं असं काय करतेस तू, होईल सगळं व्यवस्थित, अजिबात नको काळजी करूस. तेव्हा मग ती म्हणते की नाही मामी, मला ना खरंच समजत नाही आहे मी काय करू ते.
ए यार, मला काहीच सांगायला तयार नाही आहे. तो काय वागतोय, त्याचं काय चाललं आहे, हे सगळं मला काहीच समजत नाही आहे. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की अगं असं काय बोलतेस तू? अगं तू त्याची होणारी बायको आहेस ना, मग असा कशाला विचार करतेस? ती म्हणते की नाही मामी, जरीही माझं त्याच्याशी लग्न होत बसलं ना, तरीही मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुमच्याकडे आहेत का त्या प्रश्नांची उत्तरं? सांगा मला. तेव्हा ती म्हणते की नाही गं, माझ्याकडे तर काही प्रश्नांची उत्तरं नाही, परंतु ना तू अंजलीला विचार, ती नक्की तुला काहीतरी उत्तर देऊ शकेल. तेव्हा मग ती म्हणते की अंजलीताई, तुम्हाला तरी माहिती आहेत का हो माझ्या प्रश्नांची उत्तरं? तुम्ही तरी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकताय का? तेव्हा मग आता लगेच अंजली म्हणते की काय, कशाबद्दल बोलतीस तू? तेव्हा मग वल्लरी म्हणते, हो गं लावण्या, शांत हो. शांतपणे विचार तू अंजलीला. तेव्हा मग अंजली म्हणते की काय गं लावण्या, काय झालं आहे? कसली उत्तरं हवी आहेत तुला? ती म्हणते की ताई, मी अर्णवबद्दल बोलते आहे. सध्या अर्णवचं काय चाललं ना, कोणालाच काही कळत नाही आहे. मला तर खरंच खूप त्रास होतो आहे. तो मला काहीही सांगायला तयार नाही आहे. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं आहे. मी त्याला प्रत्येक वेळेला विचारते की तुझं काय चाललं आहे मला सांग. आता आपली एंगेजमेंट झाली आहे, तरीही तो काही ऐकायला तयारच नाही आहे. मी त्याला सांगून पण त्याला समजत नाही आहे. आणि तो सकाळी कुठेतरी बाहेर निघून गेला अचानक, कोणालाही न सांगता. तेव्हा मग ती म्हणते की हो गं, अगं अंजली, आपला अर्णव ना गाडी घेऊन नाही गेला, कुठेतरी रिक्षाने निघून गेला आहे. मग सांग, याचा त्या लावण्याला त्रास नाही का होणार? म्हणजे तो काही सांगायला तयार नाही आहे. मग याचं वाईट वाटणारच ना तिला. त्यावेळेला मग आता अंजली म्हणते की असं काय, म्हणजे अचानक कुठे निघून गेला तू? तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, बघ अगं त्याचीच काळजी लागून राहिली आहे. असं त्याचं ना काहीतरी चालू आहे. म्हणजे आकाश पण मला बोलत होता. नक्की त्यालाही सगळं माहिती नाही आहे. त्यालाही अंधारात ठेवल्यासारखं झालं आहे. नक्कीच काही कळत नाही आहे. हे सगळं काय आहे? तेव्हा मग लावण्य म्हणते की माझे असं म्हणणं नाही आहे की त्याने मला सगळं सांगावं. परंतु मी त्याला काही विचारायला गेली तर तो मला सांगतच नाही आहे. आय जस्ट फील लेफ्ट आउट. म्हणजे तो मला काहीच सांगत नाही असंच वाटतंय मला. असं म्हणून त्या दोघींनीही तिच्या मनात आता संशयाचं भूत पेरलेलं असतं. अर्णव हॉस्पिटलमध्ये येतो आणि बाहेरचे न्यूरोलॉजिस्ट मागवलेले असतात. त्यांना म्हणतो की डॉक्टर, खरंच तुम्ही आलात ना, खूप बरं झालं. म्हणजे तुमच्यासारखा न्यूरोलॉजिस्ट माझ्यासाठी वेळात वेळ काढून एकदा US वरून आले, त्याच्यामुळे खरंच खूप खूप थँक्यू. आणि मिस्टर देसाई यांची ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित व्हायला हवं, यासाठी मी तुम्हाला फोन केला. तेव्हा मग ते न्यूरोलॉजिस्ट म्हणतात की हे बघ चॅम्प, यंग बॉय, डोंट वरी. काय ना, मी त्यांचे आता सगळे रिपोर्ट्स बघतो. त्यानंतर पुढे काय करायचं आहे ते मी सगळं ठरवतो. तू काळजी करू नकोस. एकदा की सगळे मी त्यांचे रिपोर्ट्स पाहिले ना, की मग त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट मला ठरवता येईल. आणि हो, येत्या 15 दिवसांमध्ये किंवा मी रिटर्न US जाईपर्यंत तुमचा पेशंट बरा झालेला असेल याची काळजी मी नक्कीच घेईन. असं बोलल्यावर अर्णवला खूप बरं वाटतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की डॉक्टर, तुम्ही आलायत त्यामुळे खरंच मला खूप बरं वाटलं आहे आणि तुमच्यासारख्या ट्रीटमेंटने त्यांना नक्कीच बरं वाटेल. आय आय बिलीव्ह. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की यस यंग बॉय, डोंट वरी, मी आहे, असं म्हणून ते तिथून निघून जातात. ईश्वरी आता राकेशचा मेसेज वाचते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की मिस ईश्वरी, मी 2 ते 3 दिवसासाठी एका खेडेगावामध्ये जात आहे. माझं जरा काम आहे. त्यामुळे मला तुम्हाला भेटता येत नाही आहे किंवा फोनवर बोलताही येणार नाही नेटवर्क नसल्यामुळे. त्यामुळे मी परत आल्यावर 1 ते 2 दिवसानंतर तुम्हाला भेटेन. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की यांना काय झालं आहे? म्हणजे मी लग्नाबद्दल नकार दिला आहे किंवा लेट लग्न करूया असं सांगितलं आहे, यामुळे त्यांना नाराज व्हायला झालं आहे की काय? ठीक आहे, बघूया, असं म्हणून आता ती मेसेज टाकते आणि म्हणते की नको, आता मला राकेशजींना मेसेज टाकला पाहिजे. नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे बघितलं पाहिजे. असं म्हणून आता तीही तिथे विचारात पडलेली असते की नक्की राकेशला वाईट वाटलं की काय? नक्की काय झालं आहे? असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते की नाही, मला नक्कीच या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे. आणि ती तिथेच विचार करत असते आणि म्हणते की राकेशजी, त्यांना खरंच वाईट वाटलं आहे की ते खरंच कुठे गेलेत की मुद्दामच बोलत आहेत मला हे सगळं. तेव्हा ईश्वरीचा आता जो मेसेज असतो, राकेशचा फोन अर्णवकडे असल्याकारणाने त्या फोनमध्ये मेसेज येतो. तो म्हणतो की कोणाचा मेसेज आला आहे, म्हणून तो फोन बघतो तर ईश्वरीचा मेसेज असतो. आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की राकेशजी, मी लग्न पुढे ढकलल्याचा फैसला घेतला आहे, याचं तुम्हाला वाईट वाटलं आहे का? म्हणून तुम्ही गावी निघून गेलात का? आणि जर असं असेल तर प्लीज तुम्ही असा चुकीचा विचार करू नका. माझा निर्णय जो आहे, तुम्हाला भेटून मी तुम्हाला माझी बाजू नक्कीच समजावून सांगेन. त्यामुळे प्लीज तुम्ही असं करू नका. आणि असं असेल तर प्लीज सांगा. आता तो मेसेज वाचल्यावर अर्णव म्हणतो की अरे, म्हणजे मी जे काही प्लॅन केलं आहे ते अगदी वर्क झालं आहे. याचा अर्थ मिस इंदोरने लग्न पोस्टपोन केलेलं आहे.
मी सांगितलं याचा तिने नक्कीच विचार केलेला दिसतोय, असा म्हणून तो खुश होतो आणि म्हणतो की फायनली मिस इंदोर माझं ऐकली आणि माझ्या म्हणजे मी जे म्हणालो ते करायला ती तयार झाली, असं म्हणून आता तो खूपच खुश होत असतो. आणि फायनली त्याच्या मनासारखं झालं, त्यामुळे त्याला खूपच जास्त आनंद झालेला असतो. तो म्हणतो की म्हणजे मी जे काही केलं ते अगदी योग्य केलं आहे आणि राकेशला असं अडकवून ठेवलं आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर मिस इंदोरला या सगळ्या गोष्टींपासून मी लांबच करू शकतो, असा तो विचार करायला लागतो. नंतर राकेश तिथेच गोडाऊनमध्ये बांधून ठेवलेलं असतं तिथेच असतो आणि या सगळ्याचा तो विचार करत असतो. काय करायचं हे त्याच्या डोक्यामध्ये आता फिरत असतं. म्हणून आता तो विचार करतो की इथून काहीही करून मला सुटलं पाहिजे. आता सुटायचं कसं? तो रुमालाच्या आतमध्ये तोंड बांधलेलं असतं, त्यामुळे ओरडण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला ओरडताही येत नसतं. मग आता काय करायचं? तो खुर्चीने स्वतः तिथून उठण्याचा प्रयत्न करत असतो आणि उठत असताना तो हात पाय जोरजोरात असे आपटण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याला ते आपटताच येत नसतात आणि नंतर मग तो बाजूला होतो आणि बाजूला झाल्यानंतर खुर्ची घेऊन पुढे पुढे सरकण्याचा तो आता प्रयत्न करत असतो आणि तो प्रयत्न करत असताना तो तिथल्या तिथे खुर्चीच्या खाली जोरात खाली आपटला जातो आणि खाली पडल्यानंतर तो आता स्वतःच्या पायातून दोरी सोडवण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि दोरी सोडवत असताना तो आता दुसऱ्या पायाची जी दोरीची नाडी बनलेली असते ती सोडवण्याचा एका पायाच्या अंगठ्याने प्रयत्न करू लागतो आणि तो प्रयत्न इतका व्यवस्थित करत असतो की पटापट त्याची ती दोरी आता सुटली जात असते आणि नंतर फायनली तो पायाची दोरी सोडण्यामध्ये अगदी यशस्वी झालेला असतो आणि ती दोरी सोडून तो तिथेच आता बसलेला असतो. आणि नंतर मग आता ती दोरी सुटल्यानंतर तो पटकन स्वतः पुढे सावरतो, स्वतःची खुर्ची वर घेतो आणि ती दोरी त्याने सोडून टाकलेली असते. आता ते झाल्यानंतर तो अगदी गालातल्या गालातच जोरजोरात हसायला लागतो. त्याला हसता येत नसतं, परंतु तो आता हसतो, कारण फायनली त्याची तिथून सुटका झालेली असते. त्यानंतर इथे आता तो मनातच म्हणतो की अर्णव राजे शिर्के, काही झालं तरीही तुला मला अडकवता येणार नाही. अर्णव आता म्हणतो की आता ईश्वरीला मी याच मोबाईलवरून मेसेज केला पाहिजे, म्हणजे माझी तशी काही बाजू नाही हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, असं म्हणून आता तो पटकनच चालत असतो. ईश्वरीचंही लक्ष नसतं. ईश्वरी पण तिथून समोरून येते आणि तेवढ्यातच एक वॉर्डबॉय बाजूने ती चेअर घेऊन जात असताना ईश्वरी घसरते आणि ती पटकन जाऊन अर्णवच्या खांद्यावर अशी लटकते आणि अर्णव देखील तिला पकडतो. म्हणजे जवळजवळ ईश्वरी ही अर्णवच्या मिठीमध्येच असते आणि हे सगळं ईश्वरी पटकन अर्णवकडे बघतच बसते आणि अर्णव हे तिच्याकडे बघत असताना पटकन तिला तो सावरत असतो. दोघंही आता एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. ईश्वरी पण त्यावेळेला काहीच बोलत नाही. ती पण अर्णवच्या नजरेला अगदी नजर मिळवून असते. दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर मिळवून असतात, कारण किती काही झालं तरीही ईश्वरीचं पण अर्णववर प्रेम आहे हे तिला अगदी स्वतःला समजलेलंही नसतं. म्हणून ती आता पूर्णपणे 5 मिनटं तरी अर्णवच्या जवळ अशीच बघत राहिलेली असते आणि नंतर मग ती पटकन तिला भान येतं, पटकन बाजूला होते आणि त्याच वेळेला आता स्वतःला सावरतच ती अर्णवकडे बघते आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आता तू अशी माझ्याजवळ जी पडलीस, हा जो काही आता छोटासा ॲक्सिडेंट झाला, तो ॲक्सिडेंटही माझ्यामुळेच झाला आहे असं वाटतं आहे का तुला? असं पटकन तो तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला ईश्वरी आता चिडते आणि ती बाजूला बघते आणि म्हणते की हे बघा, जे काही झालं आहे ना, त्याबद्दल तुम्हाला मी काहीच बोलू शकणार नाही आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मला सांग मिस इंदोर, की तू खरंच माझा इतका रागराग करतेस आणि तुला खरंच असं मनापासून वाटतं आहे की हे सगळं मी केलं आहे म्हणून? खरंच असं वाटतं आहे का तुला? खरंच मी असं काही केलेलं नाही आहे आणि मला याचा आनंद झाला आहे की तू लग्न पुढे ढकललं आहेस. म्हणजे मी जे काही बोललो आहे याचा विचार करतेस ना तू, बरोबर ना? त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, किती काही झालं तरीही तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुमचं काही ऐकलेलं नाही आहे. मी फक्त माझ्या बाबांसाठी हे सगळं करते, त्यामुळे तुम्ही आता मला काहीच बोलू नका. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, प्लीज समजून घे. आताही तुला असंच वाटतं आहे का? तुझा माझ्यावर जराही विश्वास नाही आहे का? तुला खरंच असं वाटतं आहे की मी तुझ्या बाबांचा अपघात करेन? नक्की तुला असं वाटतं आहे ईश्वरी? असं तो तिला सरळ विचारतो आणि म्हणतो की मला हे सगळं कसं करायचं असेल? इतकंही तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? इतकंही तू मला ओळखत नाही आहेस का मिस इंदोर? असं आता पटकनच तो तिला विचारतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हे बघा, आता ना मला तुमच्यावर या विषयावर काहीही बोलायचं नाही आहे आणि हो, मला एक कळत नाही आहे की मी तुमच्याशी बहस तरी का करते आहे? का बोलते मी तुमच्याशी? मला तुमच्याशी बोलण्याचीही इच्छा नाही आहे. अजिबात नाही बोलायचं आहे मला. जाते मी इथून.
असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेला आता अर्णव हा तिथेच उभा असतो आणि तो तिथेच उभा असताना ईश्वरीचे कानातले तिथे तो बघतच राहिलेला असतो आणि ते बघून तो आता पुन्हा गालातल्या गालात हसत असतो. कारण ईश्वरी ही जवळ असताना त्याच्या हातामध्ये देऊन गेलेली ही एक प्रेमाची निशाणी असते. त्यामुळे आता तो विचार करतो की नक्की काय झालं असेल, मिस इंदोरने असा निर्णय का बरं घेतला असेल, असा विचार आता तो करतो आणि म्हणतो की नाही, काही झालं तरीही मिस इंदोरला मी हे सगळं समजावून सांगेनच, तिला हे सगळं समजवेन मी. तरी ते अंजली ही अर्णवची वाट बघतच राहिलेली असते. कारण राकेशने मेसेज केल्यामुळे तिला त्याची अजिबात काळजी वाटत नसते. परंतु इथे आता ती अर्णवची वाट बघत असते. अर्णव आल्याबरोबर ती तिथे त्याच्याकडे बघायला लागते आणि अर्णव म्हणतो की ताई काय झालं. तेव्हा ती म्हणते की चिंटू काय चाललं हे तुझं. तेव्हा तो म्हणतो की काय गं ताई, काय बोलतेस तू. तेव्हा मग ती म्हणते की मला सांग चिंटू, की तू आता कुठे गेला होतास आणि कोणालाही काही न सांगता गेला होतास तू. तेव्हा मग तो म्हणतो की हो ताई, मी जरा एका कामासाठी बाहेर गेलो होतो. तेव्हा मग ती म्हणते की सांग ना मग, कुठे गेला होतास ते तरी सांग ना तू. कारण चिंटू, सगळ्यांनाच माहीत नाही आहे की तू कुठे गेला आहेस. तू अचानक निघून जातो आहेस आणि कोणाला काही कळत नाही आहे. हे चिंटू, खरंच चुकीचं आहे ना. सगळेजणं अगदी चिंता करतायत तुझ्याबद्दल. त्यामुळे मला नीट सांग, तू नक्की कुठे गेला होतास चिंटू. आणि तू आपली गाडी घेऊन गेला नव्हतास, गाडी दरवाज्यातच आहे. तू रिक्षाने गेला होतास. मग सांग नक्की काय आहे आणि अशी कोणती गोष्ट आहे चिंटू जी तुला सांगावीशी वाटत नाही आहे कोणालाच. नक्की असं कुठे गेला होतास तू. तेव्हा मग तो म्हणतो की ताई, हे बघ, मी तुला वेळ आल्यावर नक्की सगळं काही सांगेन. परंतु आता मला तुला काहीही सांगता येणार नाही आहे. त्यामुळे प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. वेळ आली की मी तुला नक्कीच सांगेन. तेव्हा मग आता ती म्हणते की नाही चिंटू, नाही, मला नाही, अजिबात आवडलेलं नाही आहे. तू असा कधीही पूर्वी वागायचा नाहीस. परंतु तू आता सगळं तू लपवायला लागलेलं आहेस. काय चिंटू हे सगळं तुझं, मला प्लीज सांग ना. अरे अशी काय वेळ आहे जे तू माझ्यापासून लपवतोयस, का असं करतोयस तू सगळं. त्यावेळेला मग आता चिंटूला ती म्हणते की तुला माहिती आहे, मला या गोष्टीचं खरंच खूप वाईट वाटतं आहे की तू माझ्यापासून हे सगळं लपवतोयस. तुला माहिती आहे, आपण लहान होतो तेव्हा आपले आई बाबा गेले होते आणि आपलं तेव्हा नंतर आपण स्कूल जॉईन केलं होतं. आणि मग जेव्हा असेंब्ली होती तेव्हा माझ्या टीचरने मला विचारलं होतं की तुझे आई बाबा कुठे आहेत. त्यावेळेला मी तशीच तिथे हॉलमध्ये रडत बसले होते. परंतु त्यावेळेला मला आठवतं आहे, तू आला होतास तिथे सगळ्यांसमोर आणि मला म्हणाला होतास आणि टीचरला म्हणाला होतास की आमचे आई बाबा नाही आहेत, तर मीच हिचा पॅरेंट्स आहे. आणि तेव्हा तू असं म्हणालंस ना मला की तू माझा पालक आहेस म्हणून. त्यावेळेला सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या मुलांमध्ये मला तुझ्या त्या वागण्यामुळे किती धीर मिळाला होता माहिती आहे तुला. आणि मला असं वाटलं होतं की तू एका दिवसामध्येच इतका मोठा झाला आहेस ना चिंटू, की तू आता लहान राहिला नाही आहेस. तू माझा पालक झाला आहेस, माझा लहान भाऊ आणि माझा पालक असं वाटायचं मला चिंटू. परंतु आता काय झालं आहे, हे सगळं असं का वागतोयस तू आणि का खरं खरं सांगत नाही आहेस. म्हणजे नक्की अशी कोणती गोष्ट आहे जी तू लपवतोयस, नक्की काय झालं आहे चिंटू, असं ती त्याला आता विचारत असते. आणि म्हणते की चिंटू, मला माहिती आहे की माझा लहान भाऊ माझ्यापासून काहीही लपवत नाही. परंतु अचानकच तू माझ्यापासून हे असं सगळं लपवायला लागलास, काही मला सांगत नाहीस तर सांग ना मला, मग माझं कोण आहे. आणि जर मला मोठ्या माझ्या माणसाची, माझ्या आईबाबांची गरज लागली तर काय मग. आणि आता माझे आईबाबा नाहीत तर तूही मला काहीच सांगत नाही आहेस. आणि तर मला काहीच कळलं नाही तर मग मी चिंटू एकटी पडेन ना रे. मला कोण असेल त्यावेळेला मला सांग, जर मला कोणीही काही सांगत नसेल तर. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ ताई, प्लीज अजिबात तू असा चुकीचा विचार करू नकोस. तू अजिबात एकटी नाही आहेस. मी आहे, मी कायम तुझ्यासोबतच आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. तुला माझ्यावर विश्वास आहे ना. हा तुझा भाऊ कधीही तुझ्या बाबतीत चुकीचं घडू देणार नाही. विश्वास ठेव फक्त माझ्यावर. वेळ आली की मी तुला सगळं नक्की सांगेन. तोपर्यंत मला आता कोणालाच काहीही सांगता येत नाही आहे. आणि हो, तू कधीच एकटी नाही आयुष्यात, हे लक्षात ठेव. तुझा हा लहान भाऊ कायम तुझ्यासोबत आहे, कायम तुझी सावली बनून आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायचं नाही. मी कायम तुझ्यासोबत आहे ताई. आणि कोणीही कितीही काही वाईट म्हणालं, किती काही वाईट वागलं तरीही तू विचार करायचा नाहीस. मी कायम तुझ्यासोबत आहे आणि वेळ आल्यावर सगळं तुला नक्की सांगेन. तुला तुझा भाऊ हा कधीच आयुष्यात एकटं सोडणार नाही, असं तो बोलून तिला विश्वास दाखवतो आणि तिला जवळ घेतो. तेव्हा मग ईश्वरी आलेली असताना तिथून नमू येते आणि म्हणते की इशू. तेव्हा ईश्वरी म्हणते की नमूताई, अगं तू इथे. तेव्हा ती म्हणते की हो अगं, बरं झालं तू मला इथे बाहेरच भेटलीस. तुझ्याशी मला जरा महत्त्वाचं बोलायचंच होतं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की काय झालं, असं काय आहे की तुझ्या घरी बोलू शकत नाहीस. तेव्हा मग
ईश्वरी म्हणते की काय झालं बोल ना. नमू म्हणते की अगं तुझं एक कानातलं. तेव्हा तिला आठवतं की ती अर्णवच्या जवळ पडली होती, त्यावेळेला ते कानातलं हे अर्णवच्याच खांद्यावर वगैरे पडलं असेल तर. ती म्हणते आता भडकूचन. तेव्हा नमू म्हणते की अगं तू अर्णव सरांना भेटायला गेली होतीस का. तेव्हा ती म्हणते की नाही गं, अर्णव सरांना भेटायला नाही गेले होते मी. अगं भडकूचंद हॉस्पिटलमध्ये होता, काहीतरी कारण होतं असं सांगून आलेला. बोल काय झालं आहे, त्याचा विषय का काढतेस आता तू. तेव्हा मग नमू म्हणते की हे बघ, मला असं वाटतंय ना इशू, की तू काहीतरी चुकतेस. म्हणजे आज आपल्याकडे अर्णव सर आले होते, त्यावेळेला त्यांचं मी बोलणं ऐकलं ना, तेव्हा मला खरंच असं वाटतंय की आपली ना काहीतरी चूक होते. ती म्हणते की ईश्वरी, खरंच मला असं वाटतंय की जे काही अर्णव सर आपल्या घरी येऊन सांगत होते ना, त्याच्यावर मला विश्वास ठेवावासा वाटतोय. कारण ते आपल्याशी कधीही खोटं बोलणार नाहीत. तू त्यांचा चेहरा पाहिलास का. त्यांच्या चेहऱ्यावर सच्चाई दिसत होती मला. ते जे काही बोलत होते त्यामध्ये मला तथ्य वाटत होतं आणि ते काहीच लपवणार नाहीत हे आपल्याला माहीत आहे. आणि ईश्वरी, मला खरं खरं सांग की तुला असं खरंच वाटतंय की ते खोटं बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे दिसून येत होतं, त्यांच्या डोळ्यात खरेपणा दिसत होता ईश्वरी, जो तुला दिसला नाही का. मला तर वाटत होतं की ते आपल्याला सगळं खरं खरं सांगत होते. आणि ईश्वरी मला सांग, जर त्यांना बाबांचा ॲक्सिडेंट घडवूनच आणायचा होता तर मग त्यांनी दुसऱ्याला काम करायला सुपारी दिली असती ना. आपल्या स्वतःच्याच गाडीने स्वतःच बसून बाबांचा ॲक्सिडेंट का बरं घडवून आणला असता. त्यांना जर अडकण्याची भीती असेल तर मग त्यांनी असं का केलं असेल. त्यांनी स्वतःच्याच गाडीमध्ये का ॲक्सिडेंट घडवून आणला असेल. त्यांनी स्वतः न वापरता पैसे देऊन दुसऱ्याला हायर केलं असतं ना ह्या कामासाठी. बघ इशू, विचार कर या गोष्टीचा. मला खरंच असं वाटतंय की यामध्ये ना अर्णव सरांचा काहीच हात नाही आहे. त्यांनी हे सगळं काहीच केलेलं नाही आहे आणि ते आपल्याला अगदी मनापासून सगळं सांगतायत, परंतु आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आहे. इशू, मला खरं खरं सांग, तुला खरंच असं वाटतंय का की आपले बाबा असं आपले अर्णव सर बाबांच्या बाबतीत असं करू शकतात का. बघ तू विचार कर, तुला काय वाटतंय. आणि हो, तुला बाबांची शपथ आहे ईश्वरी, तुला खरंच असं वाटतंय का की अर्णव सरांनी हे जे सगळं काही केलं आहे ते सगळं स्वतःहून केलेलं आहे आणि त्यांनी हे सगळं केलं आहे असं तुला खरंच वाटतंय का, की त्यांनी हे सगळं केलं आहे, मुद्दाम बाबांचा अपघात घडवून आणला आहे असं. आता विचारल्याबरोबर ईश्वरी पूर्णपणे प्रश्नातच पडते. काय बोलायचं हे तिला काहीच कळत नाही. ती अगदी गप्प असते. त्यावेळेला मग आता अर्णव हा मामाला पुढच्या भागात म्हणतो की मामा, मला आता अंजली ताईला आणि ईश्वरीला राकेशचं सत्य लवकरात लवकर कळवायला हवं आणि हे जे काही चाललं आहे ना, या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्यात मला. तेव्हा मग मामा म्हणतो की हो, हीच योग्य वेळ आहे अर्णव, तू अजिबात आता वाट बघत बसू नकोस. तर इथे डॉक्टर आलेले असतात, बेस्ट न्यूरोलॉजिस्ट अर्णवने बोलवलेले असतात. डॉक्टरांना ईश्वरी विचारते की डॉक्टर, काय झालं बाबांचं, बाबा कधी शुद्धीवर येतील. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की आता मला काही सांगता येणार नाही आहे. मी माझी वे ऑफ ट्रीटमेंट बघतो आणि त्यांचे सगळे रिपोर्ट्स बघितल्यानंतर मला सगळं मग ठरवावं लागेल. तोपर्यंत मला आता काहीच सांगता येणार नाही आहे. असं आता डॉक्टर हे ईश्वरीला बोलून दाखवतात. त्यामुळे ईश्वरीला आता खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. काय करायचं हे तिला काहीच कळत नाही. ती तिथे तशीच गप्प बसलेली असते. आणि त्यानंतर मग आता ते डॉक्टर निघून गेल्यानंतर ईश्वरीला आणि सुप्रियाला टेन्शन येतं की पुढे आता नेमकं काय करायचं आहे. तर इथे आता या सगळ्याच गोष्टींमध्ये अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर, प्लीज माझं एकदा ऐकून घे, मी जे काही सांगतोय ते प्लीज ऐक. मी सिंदूर, हे तुझं कानातलं काल जेव्हा तू आली होतीस ना तेव्हा ते पडलं होतं. आणि हो, तू नको काळजी करूस, तुझी प्रत्येक गोष्ट मी जपून ठेवतो. आणि हो, हे तुझं कानातलं हे आहे, हे तुझ्याकडे आता मी परत सोपवतो आहे आणि घे, तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी माझी काळजी असतेच. तेव्हा मग आता ईश्वरीला ते कानातले रिटर्न करत असताना अर्णवकडे ती बघतच राहते. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.